पूर्ण आदराने स्वीकारतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। पुणे पिंपरीमध्ये दादा गटानं मोठा या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आणि भाजपने मोठा जल्लोष केलेला आहे। घड्याळाचे काटे उलटे फिरले, तुतारीचा आवाजही बंद झाला, टांगापलटी घोडे फरार, भाजपनं अजित पवार यांना डिवचलं। अजित पवार यांना जनतेचा कौल पूर्ण आदराने आपण स्वीकारतो असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। खरं तर या संपूर्ण निवडणुकांमध्ये पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दादा यांचा पराभव झालेला आहे। घड्याळाचे काटे उलटे फिरले, तुतारीचा आवाजही बंद झाला, भाजपकडनं अजित पवार यांना डिवचण्यात आलेला आहे। खरं तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत, मात्र त्यानंतर सुद्धा त्यांना मोठा पराभव या ठिकाणी स्वीकारावा लागलेला आहे। अनेक दिवस ठाण मांडून सुद्धा पुण्यामध्ये दादांचा मोठा पराभव झालाय। तर दादा या संपूर्ण निवडणुकांमध्ये फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड याकडे अजित पवारांनी लक्ष केंद्रित केलेलं होतं। तर ही थेट दृश्य पुण्यामधली आपण पाहतो। या पुण्यामधल्या या विजयाचे शिल्पकार मानले जाणारे मुरलीधर मोहोळ आपण या ठिकाणी पाहत आहोत। एक हाती विजय असा भाजपनं पुण्यामध्ये मिळवलेला आहे। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या 2 सभा या पुण्यामध्ये झालेल्या होत्या, त्यासोबत त्यांची गाजलेली मुलाखत देखील पुण्यामधलीच होती। आणि त्यानंतर भाजप पुण्यामध्ये 111 जागांवर पोहोचली। मागच्या निवडणुकांमध्ये भाजप 104 जागांवर होती। दोन्ही पवार या ठिकाणी एकत्र आल्या, मात्र त्यानंतर सुद्धा भाजपनं दोन्ही पवारांना या ठिकाणी धूळ चारली आहे। पुणे कोणासोबत? मोदीजींसोबत। पुणे कोणासोबत? देवेंद्रजींसोबत। पुणे कोणासोबत? देवेंद्रजींसोबत। कोणी बी या। एक दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर दोन्ही पवारांना या ठिकाणी पुण्यामध्ये भाजपनं धूळ चारलेली आहे।